आणि मनाने तुम्ही? मनाने मी क्रिकेटर म्हणजे ॲक्च्युली करिअर मला क्रिकेटर म्हणूनच करायचं आहे, पण त्याच्यात काही होत नाही म्हणून मग मी माझ्या हॉबीला काहीतरी जपायचा प्रयत्न करतो. सो तेव्हा पण आम्हाला माहिती होतं की अभिजित काळे एक दिवस खूप मोठा प्लेअर होणार आहे. आणि मला आठवतं आहे की एका मॅचला मी अभिजितचा कॅच पकडला होता. ओके. आणि तर ते ना ते स्कोअरबुक मी अनेक वर्ष जपून ठेवलं. तर मी आपला गमतीमध्ये म्हणतो की मला अजूनही वाटतं की BCCIमधनं मला फोन येईल वगैरे. त्यावेळी सुलक्षण कुलकर्णी सेंट्रल मैदानात प्रॅक्टिसला आले ना की सहा दबदबा असायचा यार. ये रे पैसाबद्दल बोलत होतो. ये रे पैसा 3 वॉज द डिझास्टर. सो मी त्याचं डिझास्टर ते घेऊन बसू की पुढचा पिक्चर बनवू, यु नो. सो हे मला क्रिकेटने दिलं. लॉकडाऊन नंतर माय फिल्म केम तमाशा लाईन. ओके. जी 12 वाजता रिलीज झाली आणि 12:15ला पडली. सो त्यावेळी ते इतकं फ्रस्ट्रेशन असतं ना, तर हे फ्रस्ट्रेशन ॲक्च्युली क्रिकेटने मला हेल्प केलं टू कम आउट ऑफ दॅट. सिद्धार्थ जाधव खूप चांगला खेळतो. महेश मांजरेकर तो माझ्यापेक्षा जास्त पॅशनेटली खेळायचा. आता थोडा पण येस पॅशन इज देअर. म्हणजे महेशचं मला कौतुक वाटतं की आता मी दुबईला खेळत होतो तर या हीटमध्ये म्हणजे ॲक्च्युली आमच्यासारख्यांना पण उभं राहता येत नव्हतं. माझ्यापेक्षा तरुण लोकांना उभं राहता येत नव्हतं. महेश खेळ आपने सुना क्या लास्ट मंथ एक बच्चे ने वर्ल्ड रिकॉर्ड किया 450 रन्स मारा. हाँ पृथ्वी शॉ. हाँ पृथ्वी शॉ. आप मैं बाप हूँ उसका. शूटिंग करताना पण मग कधी कधी सेटवरच आपण TV लाईनअप करतो आणि टेलिव्हिजन अरेंज करून मग पण मॅचेस क्रिकेट खेळलं पाहिजे, क्रिकेट बघितलं पाहिजे. हे हा आपला धर्म आहे. प्रत्येकाचं एक दैवत असतं, एक संस्थान असतं. संजय जाधवांचं क्रिकेटमधलं दैवत सुनील. नमस्कार, मी अमोल कराडकर, द हिंदू वृत्तपत्राचा क्रीडा पत्रकार. आणि आज आपल्या कट्ट्यावरच्या गप्पांचा एक विशेष सेगमेंट आहे स्पोर्ट्सचा किडा, ज्याच्यात आपण असे मान्यवरांची गप्पा मारतो जे मान्यवर आहेत इतर क्षेत्रांमध्ये, पण त्यांचं पहिलं प्रेम किंवा खरं प्रेम हे क्रीडा क्षेत्रच आहे. या सेगमेंटमध्ये आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत अष्टपैलू सिने क्षेत्राशी आणि कला क्षेत्राशी निगडीत असलेले संजय जाधव सर. स्वागत आहे स्पोर्ट्स कट्टा. हाय, नमस्कार 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 नमस्कार. तुम्हाला खात्री आहे संजय जाधवांना तुम्ही मी नाही आता ते ओरडतील मला, पण खूप वर्ष झाली, खूप काळ लोटला, खूप काळ तुम्ही त्यांना बघताय. आय एम शुअर तुम्हाला आठवण करून देण्याकरता त्यांचं सांगतो की एक अशी पेज होती की घरी पक पकाक करत उकिरड्यावर फुंकतोयस का, त्याच्यापेक्षा तिथून सुरुवात करून डोंबिवली फास्ट मधून दुनियादारी शिकले आणि मुंबई मेरी जान करत करत हळूहळू येरे येरे पैसापर्यंतचा प्रवास येऊन जोगवा मागायच्या ऐवजी पैसाखोऱ्याने ओढत राहिले, असं सर्वसामान्यांना वाटतं. कारण काय, सर्वसामान्यांना आमच्यासारख्या सिनेमा क्षेत्र असो किंवा क्रिकेटर्स ते फक्त छापतात एवढंच लोकांना वाटतं. हो बरोबर. राईट. त्याच्या मागचे कष्ट काय असतात ते माहिती नाही. पण तुम्ही स्वतःला उलट कसं काय समजता? म्हणजे तुम्ही अजूनही असंच समजता की कलाक्षेत्र सिनेक्षेत्र हे माझी हॉबी आहे. हा आणि मनाने तुम्ही? मनाने मी क्रिकेटर आहे. म्हणजे ॲक्च्युली करिअर मला क्रिकेटर म्हणूनच करायचं आहे, पण त्याच्यात काही होत नाही म्हणून मग मी माझ्या हॉबीला काहीतरी जपायचा प्रयत्न करतो. नाही म्हणजे जोक सपाट, हे मी खूपच मस्करीत म्हणतो. पण मी ज्या पॅशनने क्रिकेट खेळतो आणि इतके वर्ष खेळतो आहे. सो म्हणजे नॉर्मली माझा सॅटर्डे संडे जो असतो, प्रत्येक आठवड्यातला सॅटर्डे संडे हा ॲक्च्युली क्रिकेटसाठी डिवोटेड असतो. म्हणजे मॅचेस असतात, टुर्नामेंटच्या मॅचेस असतात, क्लब लेवलच्या मॅचेस असतात. आणि मग तेव्हा जर एखादं नरेशन असेल, अगदी शूटिंग असेल तर मग मी काही करू शकत नाही. पण एखादी मीटिंग असेल, नरेशन असेल तर मी ते नॉर्मली अवॉइड करतो आणि आय प्रेफर प्लेईंग मॅचेस. बिकॉज मला असं वाटतं की ये नाही किया तो क्या किया भाई. मग हे रुटीन किती वर्ष चालू आहे की तुम्ही काही झालं तरी आठवड्यात एक मॅच खेळली नाही, असा आठवडा गेला नाही, असं किती वर्ष? असं क्वचित होतं, फार क्वचित होतं. म्हणजे रादर असं होत नाही की एकदा सीझन चालू झाला म्हणजे पाऊस संपला की आमचा सीझन चालू होतो. आणि आम्ही काय तसे A डिव्हिजन B डिव्हिजन खेळणारे नाही आहोत. तर त्यामुळे आमचा सीझन चालूच असतो अगदी टिल मे एंडपर्यंत सीझन आमचा चालू असतो. सप्टेंबरपासून ते मे एंडपर्यंत एव्हरी सॅटर्डे संडे आय प्रेफर प्लेईंग मॅचेस. आणि एव्हरी डे मॉर्निंग देअर इज नेट प्रॅक्टिस. आमचा क्लब आहे RA वॉरियर्स क्रिकेट क्लब म्हणून.
सो आम्ही गोरेगावला तिकडे प्रॅक्टिस करतो एव्हरी डे. सगळेच जमतात. सकाळी 6:30 ते 8:30 आम्ही प्रॅक्टिस करतो. सो येस. हा क्रिकेटचा किडा पहिल्यांदा कधी म्हणजे का ते जे विशेषतः सॉरी परत तुम्ही ओरडा, माझी पिढी तर सोडाच, तुमची पिढी तर म्हणजे क्रिकेटशिवाय पर्यायच नाही असं आयुष्य, असं लहानपण होतं. हो. सो तेव्हापासूनच. पण मग तेव्हा क्रिकेट कॉम्पिटेटिव्हली ठाण्यात खेळलात असं कधी झालं? नाही, मी इंटर स्कूल खेळलो, इंटर कॉलेज खेळलो. माझी शाळा होती MH हायस्कूल, तिथे मी इंटर स्कूल खेळलो. माझ्यावर अभिजित काळे खेळायचा. हां, म्हणजे अभिजितची टीम होती अभिजित सेंट जॉनकडनं खेळायचा आणि मी MH कडनं खेळायचो. सो तेव्हा पण आम्हाला माहिती होतं की अभिजित काळे एक दिवस खूप मोठा प्लेअर होणार आहे. आणि मला आठवतं आहे की एका मॅचला मी अभिजितचा कॅच पकडला होता. ओके. आणि तर ते ना ते स्कोअरबुक मी अनेक वर्ष जपून ठेवलं होतं की एक दिवस मी सांगणार, हा अभिजित मोठा झाला ना की मी सांगणार भाई इसका कॅच मैंने पकडा था. आणि अमोल कसं झालं, काही वर्षांपूर्वीच, एक 2-3 वर्षापूर्वी मी पुण्याला प्रॅक्टिस करत होतो. पुणा क्लबला प्रॅक्टिस करत होतो. नेट्समध्ये खेळत होतो मी. तिकडे समोर कोणतरी असा एक मला बघत होता. ओके. अँड ही गॉट इम्प्रेस्ड विथ माय बॅटिंग. सो त्याने विचारलं की अरे कौन अच्छा बॅटिंग कर रहा है. अरे लिटरली असं विचारलं, म्हणजे आय वॉज फ्लोर्ड की वा वा. तर तो आला माझी बॅटिंग बघायला आणि मी बघितलं तर अभिजित काळे तिकडे होता आणि ही वॉज वॉचिंग माय बॅटिंग. तर मी सगळं सोडलं. म्हटलं अभिजित तू ओळखलं का मला. तर तुम्हाला हां तुम्ही संजय दादा ना, तुम्ही फिल्म बनवता. म्हटलं अरे येड्या थांब भाई. आणि मग मी त्याला सांगितला किस्सा की मला माहिती होतं की एक दिवस तू मोठा होणार आणि मी ते स्कोअरबुक मी खूप जपून ठेवलं होतं. पण नंतर ते मी ठाण्यावरनं शिफ्ट झालो अंधेरी आणि त्याच्यात ते कुठेतरी गायब झालं. पण येस, त्यावेळी मी ते कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळायचो. नॉट कॉम्पिटेटिव्ह काय, इंटर स्कूलला काय कॉम्पिटेटिव्ह खेळणार. इंटर कॉलेज खेळलो मी. त्याच्यानंतर इंटर कॉलेज खेळताना ना देर वर मेनी अपॉर्च्युनिटीज, म्हणजे क्लब्समध्ये किंवा असे ॲव्हेन्यूज असायचे जिथे मला खेळायला मिळायचं आणि जेन्युनली खेळायला मिळायचं. चांगला पेस बॉलिंगचा अटॅक. आणि त्यावेळी तुला माहिती आहे म्हणजे आपल्याला हेल्मेट परवडण्याचीच गोष्ट नव्हती. म्हणजे आणि घरून पैसे मागण्याची तर शक्यताच नव्हती. तर मला अजून आठवतं, म्हणजे मी आता येताना इंटरव्ह्यूसाठी येत होतो ना, त्यावेळी मी विचार करत होतो ॲक्च्युली त्यावेळी न्यू बॉल यार हेल्मेट विदाऊट हेल्मेट खेळायचो रे. आणि चांगला पेस बॉलिंगचा अटॅक खेळायचो. सो आता हे सगळं खूपच झालं, म्हणजे विदाऊट हेल्मेट भाई स्पिनर आलं तरी पण हेल्मेट पाहिजे वगैरे, हे आता खूप झालं. माझंही खूप झालंय. मग त्याला कारणही आहेत भरपूर. पण त्यावेळी खेळायचो आणि बऱ्यापैकी खेळलो मी त्यावेळी क्रिकेट. पण मग तेव्हा ठाण्याला जी म्हणजे आता अजूनही मिळते का हा प्रश्न मुंबई क्रिकेटमध्ये खूप ऐरणीवर असतो. अजूनही ठाण्याला सापत्न वागणूक मिळते का हा प्रश्न असतो. नाही, ते मला तेव्हा नाही माहिती. म्हणजे ही चर्चा म्हणजे त्याच्यामुळे क्रिकेट टू का बॅकसीट वगैरे असा काही प्रकार. नाही 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 नाही. मी खरं सांगू, मी एवढा सॉलिड क्रिकेटर नाही. मी आपलं गमतीमध्ये म्हणतो की मला अजूनही वाटतं की BCCI मधनं मला फोन येईल वगैरे. मी कसं सॉलिड क्रिकेटर नाही. माझं प्रेम आहे क्रिकेटवर. मी खूप पॅशनेटली क्रिकेट खेळतो आणि मी खूप डिसिप्लिन क्रिकेट खेळतो. म्हणजे मला त्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे तू असं मला विचारशील की हाऊ मेनी मॅचेस हॅव यू वन ॲज अ मॅच विनर, तर आय विल से हार्डली. पण मी टीममधला एक पिलर असतो एवढं नक्की, बिकॉज आय प्ले व्हेरी डिसिप्लिन क्रिकेट. आणि ते कदाचित लहानपणापासून माझ्यावर तसे संस्कार आहेत क्रिकेटचे, त्याच्यामुळे असेल कदाचित. पण मी खूप सिरियस क्रिकेट खेळतो. मी ज्यावेळी नेट्समध्ये पण खेळतो, मी खूप सिरियसली खेळतो. मी खूप सिरियसली प्रॅक्टिस करतो. मी खूप सिरियसली मॅचेस खेळतो. म्हणजे अजूनही माझा प्रत्येक बॉल नंतर माझा हेड बरोबर आहे की नाही, माझा एल्बो बरोबर आहे की नाही, माझे पाय बरोबर आहेत की नाही, हे मी प्रत्येक वेळी चेक करतो आणि मला त्याच्यात मजा येते. सो आय डोंट प्ले फॉर एनीबडी, आय प्ले फॉर मायसेल्फ. सो पण तसं जर म्हणशील तर आय डोंट थिंक असं ठाण्याला काही वागणूक मिळत असेल. कारण मी ज्यावेळी खेळायचो ठाण्यामध्ये त्यावेळी सुलक्षण कुलकर्णी वॉज प्लेईंग फॉर मुंबई. आणि मला आठवतं रे, त्यावेळी सुलक्षण कुलकर्णी सेंट्रल मैदानात प्रॅक्टिसला आले ना की सहा दबदबा असायचा यार. आम्ही सगळे असे, मी त्याला मध्यंतरी भेटले होते. मला अशीच एक मॅच होती ॲक्च्युली, फिजिकली चॅलेंज इंडिया टीम होती, बरोबर, त्यांच्याबरोबर आमची मॅच होती MIGला. तर त्यावेळी सुलक्षण कुलकर्णी सरांनी बॅटिंग बघितली माझी आणि ही केम टू मी, अरे तुम्ही चांगली बॅटिंग करता वगैरे. म्हटलं सर इसी दिन का इंतजार था
कारण मी तुम्हाला असं बघितलं होतं की तुम्ही खेळताय तिकडे आणि आम्ही फक्त बघायचो की सुलक्षण कुलकर्णी आला भाई, आता ग्राउंड खाली करा, आता फक्त नेटच्या बाजूला उभे राहा वगैरे, हा दबदबा होता त्यांचा. सो तेव्हा मी त्यांना पाहिलं होतं. सो आय डोंट थिंक ठाण्यामध्ये अजून एक श्रीकांत खारगे म्हणून एक प्लेअर होता, आठवतं ना? श्रीकांत खारगे यूज टू प्ले फॉर मुंबई. बरोबर. सो श्रीकांत खारगेचा मोठा भाऊ प्रमोद खारगे. सो प्रमोद खारगे वॉज माय कोच ओके. कॉलेज टाइम्समध्ये. ओके. अतुल फणसे आणि प्रमोद खारगे दे वर माय कोच. बरोबर. यू नो दॅम? अतुल फणसांना मी भेटतो. ओ ओके ओके ओके. अच्छा. आता मला भेटलेले नाहीत बरेच वर्षात ते लोक, पण या मी त्यांच्याबरोबर मी खेळलोय. नाईस. ओके. सध्या अजून एक म्हणजे जसं क्रिकेटमध्ये 2 प्रकारच्या लीग्सचं पेव फुटलंय भारतात असं मला वाटतं. एक लेजेंड्स लीग आणि दुसरं सेलिब्रिटी लीग. तर ते सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये तुमच्यासारखी नक्की किती जण असतात जे तुम्ही इंटरॅक्ट करता की जे क्रिकेट खेळतात म्हणून ते सेलिब्रिटी क्रिकेट लीग सुद्धा खेळतात? नाही ऍक्च्युली काय आहे, आता ह्याच्यात ना 2 गोष्टी असतात मला असं वाटतं. सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये हे सेलिब्रिटी क्रिकेट लीग नावाचं जे पेव फुटलं आपण म्हणतोय, तर सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर मला ही ट्रॉफी जिंकायची आहे, ओके, ह्या त्वेषाने ह्या जिद्दीने खेळणारी काही लोक आहेत आणि हे करताना मला मजा येते असा विचार करणारी माझ्यासारखी काही लोक आहेत. आता मी क्रिकेट कसं खेळतो मी तुला सांगतो, अगदी सिम्पल करून मी सांगतो. फॉर मी क्रिकेट इज अ फिलॉसॉफी, ओके, आणि आय प्ले क्रिकेट अकॉर्डिंगली. म्हणजे अगदी सिम्पल फिलॉसॉफी सांगायची तर म्हणजे क्रिकेटने ना मला ह्या गोष्टी खूप दिल्या आहेत. जसं मी जेव्हा एखादी मॅच खेळतो, ओके, आणि मी ती मॅच हरतो, तर मला माहिती आहे की दुसरी मॅच आहे माझी आणि मला दुसऱ्या मॅचमध्ये इम्प्रूव्ह करायचं. सो मी ह्या मॅचचं दुःख घेऊन नाही बसत. बरोबर. म्हणजे आता भेटल्यावर जसं आपण येरेरे पैसाबद्दल बोलत होतो, येरेरे पैसा 3 वॉज अ डिझास्टर. सो मी त्याचं डिझास्टर ते घेऊन बसू की पुढचा पिक्चर बनवू? बरोबर. सो हे मला क्रिकेटने दिलंय. मी त्याचं दुःख करत बसत नाही. मला माहिती आहे जर मला फास्ट बॉलिंग टाकायची आहे, मला पेस बॉलिंग टाकायची आहे, तर मला ना 10 पावलं 15 पावलं मागे चालत यायला पाहिजे, ओके. मी जर मागे आलो नाही तर मी पेस बॉलिंग टाकू शकणार नाही, बरोबर. सो मला मागे येणं खूप गरजेचं आहे. सो दिस फिलॉसॉफी रिअली मॅटर्स. मला माहिती आहे की मी जर बॅटिंग करतो आहे, म्हणजे मॅचेसमध्ये असं बऱ्याच वेळा होतं आणि विच ॲक्च्युली टेक्स मी टू माय फिलॉसॉफी की मी बॅटिंग करतो. आत्ता हल्ली एक मॅच झाली माझी व्हिनसला. सो आय वॉज प्लेईंग आणि बॉलिंग अटॅक एवढा कमाल होता, मला बॉल मिळतच नव्हता. आणि त्यावेळी मी फक्त एकच सांगितलं स्वतःला की 6 बॉल नंतर ओव्हर संपणार आहे ना, स्ट्राईक चेंज होणार ना, मग हाच बॉलवर कंटिन्यू नाही राहणार, माझी पण फेस चेंज होईल ना, माझा पण बॉल मिडल होईल. आणि ॲक्च्युली व्हायला लागलं तसं. सो दिस अप्लाइज फॉर मी इन माय फिल्म मेकिंग प्रोफेशन. सो वेन एव्हर आय एम मेकिंग मिस्टेक्स, दिस क्रिकेट हेल्प्स मी. सो आय कम फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड. सो दिस सेलिब्रिटी क्रिकेट लीग फॉर मी इट्स अ क्रिकेट, ओके. सो आय डोंट केअर की तुम्ही ए डिव्हिजनचा प्लेअर सेलिब्रिटी म्हणून आणा, तुम्ही टेस्ट लेवलचा प्लेअर सेलिब्रिटी म्हणून आणा, तुम्ही ब्रेटलीला आणा, आय एम रेडी टू प्ले. आय कॅन प्ले. बरोबर. आणि आता ते तुम्ही सांगितलं ते जे कॉर्पोरेट जार्गन्समध्ये जे लोक एक्झाम्पल्स देतात ना, स्पोर्ट तुम्हाला काय देतं वगैरे, ते खरं एका आर्टिस्टिक माणसाने आपल्यासारख्यांना समजेल अशा पद्धतीने तो कॉर्पोरेट लेसन आपल्याला दिलेला आहे की खेळातनं मिळतं काय आणि त्याचं खरंच आयुष्यात रोज वापर कसा होतो. नाही मला तर मी तुला सांगू अमोल, मला स्पेशली लॉकडाऊन नंतर आय स्टार्टेड प्लेइंग क्रिकेट मोर बिकॉज इन लॉकडाऊन इन दोज 2 years आय वॉज गोईंग थ्रू अ व्हेरी रफ पॅच. दॅट टाइम क्रिकेट हेल्प मी. कारण क्रिकेट खेळताना ते जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत, जे काही फ्रस्ट्रेशन आहे, ते क्रिकेट खेळताना काढणे ह्याची मला इतकी सवय लागली आणि त्याच्यानंतर ही ॲक्च्युली फिलॉसॉफी जास्त माझ्यासाठी वर्क करायला लागली. म्हणजे आता मला कदाचित पूर्वीचा जर मी असतो, मी देवाचे आभार मानतो की थँक गॉड मी क्रिकेट खेळतोय. म्हणजे मी माझ्या मुलीला पण हे सांगतो की कोणता तरी टीम गेम खेळ. पण अनफॉर्च्युनेटली ते पुढच्या जनरेशनला सवय असते की बापाचं काय ऐकायचं नसतं, तर त्यामुळे ती तो प्रोटोकॉल फॉलो करते. दॅट इज द रिझन शी डझंट प्ले.
अदरवाईज शी वुड हॅव प्लेड. पण त्याच्यामुळे होतं काय ना की मी लॉकडाऊन नंतर जे क्रिकेट खेळायला लागलो, जास्त पॅशनेटली खेळायला लागलो, बिकॉज दॅट क्रिकेट हेल्प मी कमिंग आउट ऑफ माय सिच्युएशन. यु नो, खूप वेळा असं झालंय की देर इज नथिंग यार. म्हणजे तू विचार कर ना, लॉकडाऊनच्या आधीचा माझा सिनेमा होता खारी बिस्किट. ओके, लॉकडाऊन नंतर माय फिल्म केम तमाशा लाईव्ह. ओके, जी 12 वाजता रिलीज झाली आणि 12:15 पडली. सो त्यावेळी इथे इतकं फ्रस्ट्रेशन असतं ना, तर हे फ्रस्ट्रेशन ॲक्च्युली क्रिकेटने मला हेल्प केलं टू कम आउट ऑफ दॅट. की चल ना, आता ओव्हर चेंज होईल, एक मॅच हरलो ना, आता दुसरी मॅच खेळू ना. यु नो, दॅट फिलॉसॉफी रिअली वर्क फॉर मी. आणि मग बऱ्याच वेळा ती जशी ती व्यवधानं पण असतात ना आमच्या फिल्म इंडस्ट्रीत, तर खूप असतात ना, मोहाचे क्षण असतात ना, की बऱ्याच वेळा सगळेच फिल्डर 30 यार्डच्या आतमध्ये आहेत आणि तुला बॉल मारायचं टेम्पटेशन आहे आणि त्यावेळी तुला कंट्रोल्ड शॉट खेळायचा आहे. यु नो, आता ही फिलॉसॉफी जी आहे ना, ही आमच्याकडे खरंच वर्क करते की नो मॅटर व्हॉट यू हॅव टू बी व्हेरी कंट्रोल्ड. भले त्याने फ्लायटेड बॉल दिलाय आणि सगळे फिल्डर आतमध्ये आहेत, तरी आपल्याला छगा मारायचा नाही आहे, आपल्याला आपली विकेट शाबूत ठेवायची आहे. बरोबर. यु नो, फार डीप डिस्कशन झालं हो आपलं. का? सेलिब्रिटी लीग मध्ये हां, तुमच्यापेक्षा चांगले क्रिकेटर्स कोण आहेत? ॲक्च्युली सगळेच आहेत. म्हणजे सिद्धार्थ जाधव खूप चांगला खेळतो. महेश मांजरेकर तो माझ्यापेक्षा जास्त पॅशनेटली खेळायचा. आता थोडा, पण येस, पॅशन इज देअर. म्हणजे महेशचं मला कौतुक वाटतं की आता मी दुबईला खेळत होतो, तर त्या हीटमध्ये म्हणजे ॲक्च्युली आमच्यासारख्यांना पण उभं राहता येत नव्हतं. माझ्यापेक्षा तरुण लोकांना उभं राहता येत नव्हतं. महेश खेळला. ओके, सो महेश इज अ व्हेरी गुड क्रिकेटर. म्हणजे देर आर मेनी ॲक्च्युली जे सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये जे तुम्हाला चेहरे दिसतात ते खरंच चांगलं क्रिकेट खेळतात. ओके. यु नो, म्हणजे पुढचा प्रश्न मला तेच होता की आता ही 2 नावं जी तुम्ही घेतली, त्यातल्या कोणाला तुम्ही कॉल करून सांगणार आहात की इकडे येऊन बसा पुढचं माझ्या नंतर, असं काय काय कुठे इथे येऊन इथे स्पोर्ट्सचा किडाचा पुढचा एपिसोड कोणाबरोबर तुम्ही आता आम्हाला करून देणार आहात असं? हा, सिद्ध्या इज लाईक महेशचं मला सांगता येणार नाही, कारण महेशच्या मूडवर डिपेंड करेल आणि महेशला वेळ पण असला पाहिजे तेवढा. पण सिद्ध्या तर करता हूं मैं वगैरे करू शकतो सिद्ध्या. ओके, सो हे तुम्ही लक्षात ठेवा. याचं रील नंतर कट केलं जाईल जेव्हा सिद्धार्थ जाधव बसतील तेव्हा. ओके ओके. पण क्रिकेट खेळणं एक गोष्ट, क्रिकेट बघणं पण तेवढ्या पॅशनेटली. अरे ऑफकोर्स. आणि मग परत तेच वयाची जाणीव करून देत नाहीये, नाही. पण म्हणजे सी, माझा जन्म अर्ली 80s मधला आहे. लेट 80s पासून क्रिकेट कन्झम्पशन सुरू झालं, पण लेट 70s अर्ली 80s मध्ये जेव्हा तुम्ही क्रिकेट रिलिजियसली फॉलो करत होतात, त्या दशकभरात टीव्हीची वाढ झाली होती. क्रिकेट टीव्हीवर येण्याचं प्रमाण वाढलं होतं. तुम्ही जेव्हा क्रिकेटला वेन यू गॉट हुक्ड अप, तेव्हा क्रिकेट फॅनचं कन्झम्पशन कसं असायचं? सो मी परत एकदा सांगतो, खारी बिस्किट नावाचा सिनेमा मी केला होता. त्या सिनेमाची गोष्टच ही होती की खारी जी आहे, जे बेसिकली इंडियामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मी हातात चहाचा कप घेतला आहे म्हणून सचिन तेंडुलकर सेंचुरी मारतो. मी जर कप खाली ठेवला तर कदाचित तो आउट होईल. मी जर पाय खाली घेतला तर कदाचित कोहली आउट होईल. यु नो, सो माझ्यामुळे सगळं चाललंय हे जे प्रत्येकाला वाटतं आणि ते खूप जेन्युअनली वाटतं. हे मला असं वाटतं की तेव्हापासून मग त्याच नोटवर मी तो खारी बिस्किट बनवला होता की खारीला वाटतं की मी जर मॅच बघितली तर धोनी वर्ल्ड कप जिंकेल. यु नो, ही श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, व्हॉट एव्हर इट इज, बट इट इज देअर, इट वॉज देअर. आता जर तू म्हणशील ना, बिकॉज ब्रॉडकास्टिंग हॅज इव्हॉल्ड, कॉमेंट्री हॅज इव्हॉल्ड आणि टू अनदर लेवल, म्हणजे हर्षा भोगले आणि गावस्कर ज्यावेळी बोलायला लागतात किंवा ऑल दीज कॉमेंटेटर्स, जेव्हा रवी शास्त्री जेव्हा बोलायला लागतात, त्यावेळी जाऊ दे मॅच, चला ह्यांना ऐकत राहू असंच वाटतं. म्हणजे अगदी पाऊस पडला असेल आणि हे लोक बोलत असतील तरी मी तासन तास ऐकू शकतो. रादर आपण तासन तास ऐकू शकतो, कारण व्हॉट क्रिकेटिंग नॉलेज. तर मी ज्यावेळी आता मॅचेस बघतो, म्हणजे हे गेली अनेक वर्ष, तरी म्हण ना, मी गेली 20 वर्ष मी हे करतो आणि आता त्याची मला सवय लागली की मी मॅच खेळताना ना, मी आय प्ले ॲज अ कॅप्टन. ओके, आणि मी प्रत्येक वेळी फिल्डिंग सेट करतो. 20 ओव्हरची मॅच असेल तर आता नेक्स्ट ओव्हर कोणाला द्यायची, त्याच्यानंतर 15वी ओव्हर कोणाला द्यायची, आता पॉवर प्ले चालू आहे तर 2 फिल्डर कुठे बाहेर ठेवायचे आणि मग ह्याने इकडे ठेवलेत आणि मग जर मी आणि तो बरोबर असेल
तर मला मजा येते आणि जर मी चुकलो तर देन आय ट्राय टू लर्न की अच्छा 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 ये थॉट था इसका. जर मला असं वाटतं की आता स्पिनर आणला पाहिजे आणि त्याने जर मीडियम पेसर आणला किंवा पेसर आणला तर मग का आणला असेल ते मला कळत नाही. मग कधी कधी तो चुकतो, मग आपण त्याला शिव्या घालू शकतो हक्काने, कारण आपल्याकडे ती पद्धतच आहे. सो या पण पॅशनेटली बघतो एवढं नक्की. ओके. आणि मग क्रिकेट बघणं हे टीव्हीवर बघणं जास्त प्रेफर्ड आहे का मैदानावर बघायची सवय मला होती क्रिकेट आहे? कुठेही बघायला आवडतं. अरे मी किस्सा सांगतो तुझा. मी एकदा उद्यान गणेशला गेलो होतो, शिवाजी पार्कला बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो होतो. मी ड्रायव्हरला सांगितलं की तू गाडी जरा वेळ पार्क कर तिकडे, तिकडे समोर मॅच चालू आहे. तर मी थोडा वेळ 5 मिनिटं मॅच बघतो आणि मी बाप्पाचं दर्शन घेऊन आलो आणि समोरच मॅच चालू होती. ओके. तर तिकडे 2 लहान मुलं खेळत होती. एक रायटी होता, एक लेफ्टी होता आणि दोघे कडक खेळत होते रे. दोघे कडक खेळत होते आणि त्याला ते कौतुक वाटलं रे मला. मी 5 मिनिटाचे 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली आणि मला असं माझ्यातला असा प्रेमळ क्रिकेटर असा एकदम उतू जाऊ लागला. मी असा विचार केला, भाई ह्याच्यातला एक जरी आऊट झाला ना, मी ह्याला घेऊन जाणार आणि गाडीत बसवणार आणि दोघांसाठी ना मी क्रिकेट किट घेऊन देणार. ओके, असं ठरलं होतं माझं. आणि मी अकॉर्डिंगली ड्रायव्हरला फोन पण केला की तू गाडी रेडी ठेव, आता आपल्याला निघायचं आहे. ओके. आणि माझ्या बाजूला एक मॅन होता, तो त्या राईट हँड बॅट्समनशी ना कम्युनिकेट करत होता. तर मी त्याच्याकडे सारखं बघत होतो. तर तो साला सिंगल निकाल, स्ट्राईक चेंज कर, तो त्याच्याशी बोलत होता. तो मुलगा पण ह्याच्याशी बोलत होता. म्हटलं आप जानते हैं क्या इसको? मला हाँ वो मेरा बेटा है. म्हटलं, अच्छा वाह. तर त्यालाच राहवलं नाही. आपने सुना क्या लास्ट मंथ एक बच्चे ने वर्ल्ड रिकॉर्ड किया, 450 रन्स मारा. म्हटलं हाँ पृथ्वी शॉ. हाँ पृथ्वी शॉ. आप? मैं बाप हूँ उसका. म्हटलं अच्छा वाह. और वो दूसरा लेफ्ट हँडर कौन है? वो अर्जुन तेंडुलकर है. मी ड्रायव्हरला सांगितलं, बाई आपण गाडीत बसू आणि जाऊ, मी या दोघांना पॅड घेऊन देणार. मेरी औकात नाही येत ना. सो या म्हणजे मी इतकं पॅशनेटली बघतो क्रिकेट. ओके. आणि ते असं फॅन्सचं आपलं एक बेसिक फेटिश असतं ना की मोठ्या मॅचेस किंवा महत्वाच्या मॅचेस ग्राउंडवरून बघायच्या वगैरे. हां. तर कामाच्या ह्याच्यातनं नाही तसा वेळ नाही मिळत मला, जेन्युअनली वेळ नाही मिळत. आणि मला कुठे मॅच बघायला आवडते. मग आता काय बऱ्याच वेळा असं झालंय की शूटिंग करताना पण मग कधी कधी सेटवरच आपण टी व्ही लाईनअप करतो आणि टेलिव्हिजन अरेंज करून मग. पण मॅचेस क्रिकेट खेळलं पाहिजे, क्रिकेट बघितलं पाहिजे, हे हा आपला धर्म आहे, हे चुकत नाही. मग सेटवर जेव्हा म्हणजे आता प्री स्ट्रीमिंग एरामध्ये मॅचच्या अराउंड शेड्यूल मॅनेज करणं, एखादी महत्वाची मॅच आहे किंवा एखादा दिवस प्लॅन करणं किंवा शॉट कॅन्सल करणं. नाही असं नाही करू शकत, कारण ती फिल्म इंडस्ट्री आहे ना, ते पण एक प्रोफेशन आहे आणि ते मी खूप जेन्युअनली फॉलो करतो. तर मी कामाशी बेईमानी नाही करत. दॅट इज वन थिंग. आणि काय आर्टिस्टच्या डेट्स असतात, लोकेशनची डेट्स असते, कधी कधी डेडलाईन्स असतात, तर ते सगळं नाही करू शकत. पण एवढं नक्की की मी ज्यावेळी फक्त कॅमेरामॅन म्हणून काम करायचो त्यावेळी माझं अख्खं युनिट खुश असायचं, कारण माझ्या गाडीत त्यावेळी सगळं क्रिकेटचं किट असायचं. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल की लंच ब्रेक झाला, लंच ब्रेक 1 तासाचा आहे किंवा अजून काहीतरी वेळ मिळाला आहे, तर आम्ही सगळे क्रिकेट खेळायचो आणि ते खूप मजेदार क्रिकेट असायचं. सो येस, त्यावेळी तर डेफिनेटली. आणि सेटवर मी क्रिकेट खेळतो. ओके. आणि मग असं क्रिकेट म्हटल्यानंतर प्रत्येकाचं एक दैवत असतं, एक संस्थान असतं. संजय जाधवांचं क्रिकेटमधलं दैवत सुनील गावस्कर माझं. म्हणजे मी हा किस्सा ॲक्च्युली बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सांगितला आहे, त्यामुळे मी फार लांबड लावत नाही, कारण ते बोरिंग होईल. पण एकदाच असं झालं होतं आयुष्यात की मी चेन्नईवरनं येत होतो फ्लाईटने आणि माझ्या बाजूच्या सीटवर गावस्कर सर बसले होते आणि तो अख्खा प्रवास मी पाणी न पिता मी फक्त असा बसून होतो, बिकॉज आपल्या बाजूला देव बसला होता आपला, सो येस, माय गॉड वॉज देअर. आणि त्याच्यानंतर ते एकदा आम्ही मिक्टाला गेलो होतो ऑस्ट्रेलियाला, तर त्यावेळी ते ऑस्ट्रेलियाला आले होते आमच्याबरोबर. तेव्हा पण सगळे बोलत होते त्यांच्याबरोबर, पण मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही बिकॉज माझ्यासाठी ते देव आहेत. सो माझे पॅड्स बघ ना, मी माझे प्रॅक्टिस सेशन्स वगैरे बघशील ना, माझे मोरँड्सचे पॅड्स आहेत, बिकॉज सुनील गावस्कर यूज टू वेअर मोरँड्स.
यु नो. सो मी त्यांच्यासारखा चालायचा प्रयत्न करायचो त्यावेळी. मला अजूनही खूप असे एक्सप्लोजिव्ह शॉट्स नाही मारता येत बिकॉज माझ्यावर संस्कार सुनील गावस्कर सरांचे आहेत आणि मला अजूनही थोडा सिंगल सिंगल डबल ह्याच्यातच मी खुश असतो खूप. सो येस, माय गॉड इज आपलं कुलदैवत आहे ते. त्या पॅड्स बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट, स्पोर्ट्स कट्टावरच तुम्हाला हेमंत केंकरे सरांशी मारलेल्या गप्पांमध्ये तुम्हाला बघता येईल, ते नक्की हा एपिसोड संपल्यानंतर बघून जा. पण तुम्ही नंतर SMGना भेटलेच नाही आहात. कधीच नाही आणि मला वाटत नाही की मी भेटलो तर त्यांच्याशी काही बोलू शकेन. म्हणजे मध्यंतरी मी वेंगसरकर सरांना भेटलो, तर मी भेटल्या त्यांना नमस्कार वगैरे केला, पाया पडलो त्यांच्या. अँड ही वॉज ऑल्सो व्हेरी शॉक यु नो की अरे पाया वगैरे काय पडतो भाई. ही इज व्हेरी जोवियल पर्सन. सो येस, वेंगसरकर सरांना भेटलो मी, पण मी गावस्कर सरांसमोर आय डोंट नो, ही इज माय गॉड, आय एम फॉलोअर. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आपण असं होतं ना की ओके एकदा भेटायचं आहे, तर तुम्ही एक्झॅक्टली उलट्या नाही, मी नाही भेटू शकणार. म्हणजे मी भेटलो तरी आय डोंट थिंक आय विल बी एबल टू टॉक बिकॉज ते तिकडे आहेत, ते तसेच राहू देत. ओके. आणि आता तुम्ही सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा एक मोठा फायदा आहे की तुम्हाला मोठ्या मोठ्या मैदानावर पण खेळायची संधी मिळते. सर्वात जास्त मजा कुठे आली मग तुम्हाला आतापर्यंत जे खेळलेला आहात? मला चिन्नास्वामीला खूप मजा आली होती. कारण काय ॲक्च्युली दॅट वॉज द फर्स्ट ग्राउंड. म्हणजे कारण मी प्रॅक्टिस करतो गोरेगावला, आरे भास्करला. कारण काय गोरेगाव आरे भास्करच्या ज्या विकेट्स आहेत ना, त्या विकेट्स ज्या आता आपल्या नॉर्मल विकेट्स आहेत तशा विकेट्स आहेत. चिन्नास्वामीची विकेट जी होती ती जरा इंटरनॅशनल होती ना, तर गोरेगावच्या विकेटवर, आरे भास्करच्या विकेटवर कसा बॉल थांबून येतो. बरोबर. पहिल्यांदा असं झालं माझ्या आयुष्यात की बॉल निघत होता आणि बॉल बॅटवर येत होता. तर मला बॉल मिळत होता रे. सो आय वॉज व्हेरी, म्हणजे निलेश कुलकर्णी होता आमचा मेंटॉर. निलेश कुलकर्णी एक शॉट बघून मला म्हणाला, अरे गुड शॉट यार. मी त्याला पटकन जाऊन सांगतो, म्हणजे निलेश, एक दिवस तू आरे भास्करला बॅटिंग कर, तू जगात कुठेही बॅटिंग करू शकतोस. कारण या विकेटवर खेळलं तर खूप इझी आहे भाई. नाईस. आणि मग असं एखादं आपण अजून एखादं ग्राउंड की जिथे टिकमार्क राहिलाय की मला इथे जाऊन एकदा खेळायला मिळालं ना तर मजा. मी आता लंडनला गेलो होतो ना, त्यावेळी मी आवर्जून लॉर्ड्स बघायला गेलो. तर लॉर्ड्सवर मला खेळायची खूप इच्छा आहे. ते मला माहिती नाही, आय डोंट थिंक इट इज टू ॲम्बिशियस, आय नो दॅट. बट इच्छा ठेवायला काय हरकत आहे, कारण ते किती मस्त आहे ना की ते ड्रेसिंग रूम शेअर करणं, ते आणि ते सगळं छान आहे खूप. ते ड्रेसिंग रूम शेअर करणं, त्या ड्रेसिंग रूममधनं पॅडअप होऊन निघणं आणि मग त्या लॉंग रूममधनं ट्रॅव्हल करत ग्राउंडवर जाणं, भाई ह्याच्यातच जन्नत आहे रे. ह्याच्यातच म्हणजे सगळं संपलं. मग पुढे आपण तिकडे जाऊन काय 10 रन करू की 100 रन करू, डझंट मॅटर. तो फील जो आहे ना, तो जो क्रिकेटरचा फील आहे की अरे हे एकदा करायला मिळालं ना तर मजा येईल यार. सो येस, ती इच्छा आहे. नाईस. ओके सर, एक थोडासा ऑफ ट्रॅक, पण आपण आता गप्पा मारतोय क्रिकेटबद्दल. इन जनरल भारतात गेल्या काही वर्षांमध्ये प्रमाण वाढलंय स्पोर्ट्स बायोपिक्स येण्याचं. ओके, पण त्यातल्या बऱ्याचशा स्पोर्ट्स बायोपिक्स ह्या प्रामाणिक नसतात विषयाशी. तर स्पोर्ट्स बायोपिक्स बद्दल म्हणजे एका लेवलला स्पोर्ट्स बायोपिक म्हणजे तुम्ही जर प्रामाणिकपणे एखादी स्पोर्ट्स बायोपिक केली तर त्याच्यात सगळ्या इमोशन्स आहेत ना, जे भारतीय सो कॉल्ड कमर्शियल सिनेमाला हवंय ते सगळं ठासून भरलेलं आहे त्याच्यात. तर तुमचं मत काय आहे की ते कमी केलं जातं कशामुळे? नाही, 2-3 गोष्टी असतात. मला असं वाटतं की एकतर प्रत्येक बायोपिकमध्ये ते सगळं नसतं जे सिनेमा गोअरला हवं असतं. यु नो, एंटरटेनमेंट, फायनली एंटरटेनमेंट हवी. ओके, आता ते एंटरटेनमेंट नॉट इन टर्म्स ऑफ, नॉट इन द फॉर्म ऑफ कॉमेडी, ओनली इन द फॉर्म ऑफ कॉमेडी. इट शुड बी इमोशनल, इट शुड बी क्या एक्साइटिंग, इट शुड बी इंस्पिरेशनल. So sometimes the biopics are inspirational, sometimes they are emotional, but ह्या सगळ्याचं मिक्सचर नसतं. ओके, आणि मग ते मिक्सचर बनवण्यासाठी कसं होतं ना की एक सिक्वेन्स मी केला
की हा इमोशनल आहे किंवा हा इन्स्पिरेशनल आहे. मग त्या सिक्वेन्सला उत्तर द्यायला अजून एक सिक्वेन्स करायला लागतो. राईट. मग त्या सिक्वेन्सला उत्तर द्यायला अजून एक सिक्वेन्स करायला लागतो. दॅट इज वन थिंग. सेकंडली मला खूप असं वाटतं बऱ्याच वेळा त्या ज्या आयकॉनिक फिगर्स आहेत त्या फिगर्सचं काहीतरी म्हणणं असतं. म्हणजे उदाहरणार्थ मी रडलो नाही पाहिजे. आता असं कसं होणार? मग इमोशन कशी दाखवणार? किंवा लग्नाच्या आधी माझी 3 अफेअर्स होती. आता त्या 3 अफेअर्समध्ये मसाला आहे ना बॉस. त्याच्यामुळे कदाचित तुझी गाडी चुकली असेल, तुझी एखादी मॅच हुकली असेल. आता मी हे दाखवायचं की नाही दाखवायचं? प्रत्येक वेळी मी तुला त्या फिगरला हे नाही करू शकत ना की अरे भाई हा पवित्रच आहे, असं नाही करू शकत ना यार. पण ते करावं लागतं बिकॉज त्याच्यावर बायोपिक करतोय. मी पर्टिक्युलर कोणाचं नाव नाही घेत, पण मी ॲज अ मेकर मी हे प्रॉब्लेम फेस केलेत. मग मी पण 2 बायोपिक बनवत होतो. मी नाव नाही घेत, पण तिथे हाच प्रॉब्लेम झाला. मग एका बायोपिकमध्ये मसालाच नव्हता की सिम्पल लाईफ आहे भाई, रॅग्स टू रिचेस वाली स्टोरी आहे आणि तुम्ही स्ट्रगल करत 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 तुम्ही मोठे झालात. आता तुमच्या स्ट्रगलला काही एंटरटेनमेंटच नाही. की तुम्ही हे किती वेळा दाखवणार की तुम्ही माटुंग्यावरनं तुम्ही ठाण्याला चालत गेला, तर किती वेळा दाखवणार तुम्ही? बरोबर बरोबर. आता ह्याच्यात एकदा दाखवलं तुम्ही स्ट्रगल झाली, पुढे काय? पण तुम्ही गेली 15 वर्ष जात होतात रोज आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तो दिवस दिसला ना. अभि इसमें क्या एंटरटेनमेंट आहे बता? तर मग ते एंटरटेनिंग करण्यासाठी ना मला अजून काय ॲज अ मेकर मला अजून काहीतरी करायला लागणार. मग ते करण्यासाठी मला त्याची उत्तरं द्यायला अजून काहीतरी करायला लागणार. सो इट इज अ कॅच 22 सिच्युएशन फॉर अस की क्या करे भाई. सो आणि हे तर दुसरी ही गोष्ट असते की हे दाखवू नका, ते दाखवू नका. अरे भाई फिर कैसे होगा? तर ती गडबड होते. बरोबर. मग तुमच्या दृष्टीने इंडियन सिनेमामधल्या आवडलेला तुम्हाला स्पोर्ट्स बायोपिक्स पटकन आठवेल कुठली किंवा स्पोर्ट्स रिलेटेड? नाही, मला धोनीची तर बायोपिक खूप आवडली आणि मला सुशांत सिंगचं खूपच कौतुक होतं. म्हणजे की द वे ही फॉलोड MS धोनी वॉज अमेझिंग. म्हणजे ह्याला झाका आणि ह्याला काढा ह्या लेवलला त्याची बॉडी लँग्वेज होती. तर मला ती बायोपिक खूपच आवडली होती. मला असं आता पटकन ऑफ हँड मला असं आठवणार नाही. एखादं नाव सुचलं तर मी सांगेन, पण मला असं पटकन आठवत नाही. पण धोनी येस डेफिनेटली, कारण ते म्हणजे असं होतं मी पण की आईला हे कसं मॅनेज केलं यार. मग बऱ्याच वेळा तो येस चेहरा चिटकवला आपण वगैरे ते समजू शकतो. पण सुशांत सिंग राजपूत हिमसेल्फ वॉज वॉकिंग लाईक MS धोनी, वॉज बॅटिंग लाईक MS धोनी. तो इट वॉज हॅट्स ऑफ. फार कष्ट घेतले होते, प्रश्नच नाही. धोनीचा विषय निघाला. तुमच्या दृष्टीने म्हणजे ते आता तुम्ही सगळी क्रिकेटमधली स्थित्यंतर बघितली आहेत ॲज अ फॅन. मग तुम्ही टेस्ट क्रिकेटवाले आहात का T20 क्रिकेटवाले आहात का? नाही, मी टेस्ट क्रिकेटवाला आहे. मला अजूनही रेड चेरी, 3 स्लिप 2 गली हे माझं कल्चर आहे, हा माझा थॉट प्रोसेस आहे. मला कळत नाही की आता 2 ओव्हर नंतर डीप थर्डमॅन आहे आणि फाईन लेग शॉर्ट फाईन लेग आहे आणि स्वीपर कव्हर आहे. हे मला जरा थोडंसं झेपत नाही. मला अजूनही आवडतं की आउटसाईड द ऑफ स्टंप बॅट्समनने बॉल सोडला आहे आणि 3 बॉल सोडलेत, तर मला आवडतं ते. मग त्याच्यामुळे सध्याच्या वाढत्या क्रिकेटमध्ये तुमच्यासारख्या फॅनचं क्रिकेट बघणं कमी झालं? नाही, अजिबात नाही. मला क्रिकेट बघायला खूप आवडतं आणि मला T20 इज ऑफकोर्स व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे परत मी तेच म्हणतो ना की माझ्यासाठी ती फिलॉसॉफी आहे. ह्याने काय केलं ही पण माझ्यासाठी एक फिलॉसॉफी आहे. तो त्या मोहाला बळी पडला का तर नाही, किंवा बळी पडला तर मी बळी पाडण्यासाठी मी काय केलं, विच इज ऑल्सो अगेन अ फिलॉसॉफी. हा आता सिम्पल म्हणजे लास्ट इयर्सच उदाहरण, विराट कोहली 2 मॅचेसमध्ये कन्झिक्युटिव्हली 0 आउट झाला. ओके, आणि तिसऱ्या मॅचला ज्यावेळी त्याने पहिला रन काढला त्यावेळी जवळजवळ सेंचुरी मारल्याचा त्याचा एक बॉडी लँग्वेज होती आणि त्याचा आविर्भाव होता. सो ज्या माणसाने 15,000 रन्स केले तर इंटरनॅशनल रन्स, तो माणूस एका रनसाठी एक रन काढल्यानंतर तो हे करतो, तर केवढी मोठी फिलॉसॉफी आहे यार की जमिनीवर राहणं खूप गरजेचं आहे भाई. 15,000 रन केले. आत्ताची मॅच आहे ना, आत्ताची मॅच तुला नव्याने सांगणार आहे. सो विच इज
विच इज कमाल. ओके. सॉरी, मी परत त्या बायोपिकवर टॉपिकवर येतो की तुम्हाला जर हे सगळं फ्रीडम मिळालं तर तुमच्या दृष्टीने आयडियल स्पोर्ट्स फिल्म करायची म्हणली तर कोणावर? नाही, मला असं नाही सांगता. मी कसं विचार नाही केला. आणि आय डोंट थिंक असं होईल बिकॉज मध्यंतरी मी एक आता मी परत प्लेअरचं नाव नाही घेत, पण एका प्लेअरवर काम करत होतो मी, हु वॉज त्याला बार केलं होतं, डिबार केलं होतं बिकॉज ऑफ मॅच फिक्सिंग अँड स्टफ लाईक दॅट. पण त्याच्यात ते इतक्या गोष्टी लपवायच्या आहेत आणि इतक्या गोष्टी सांगायच्या नाही आहेत. म्हटलं यार मग उरतच नाही काही. मग नकोच. कारण मी ॲज अ मेकर मला फक्त इन्स्पिरेशनल स्टोरी सांगायची नाही आहे ना, मला ती एंटरटेनिंग पण करायची आहे. आणि जर तो माणूस राखेतनं उभा राहिला आहे तर ती राख कशामुळे झाली हे पण दाखवणं खूप गरजेचं आहे. आता ती राखच नाही दाखवली मी आणि ती कशामुळे झाली हे नाही दाखवलं तर मग मी कसं करणार? तर त्यामुळे मी तो विषय सोडून दिला. म्हणजे मी मध्यंतरी कृष्णा सातपुतेवर मी काम करत होतो. ओके. व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की नो प्रोड्युसर वॉज रेडी बिकॉज अगेन व्हॉट आय वॉन्टेड टू से इज की आतापर्यंत आपल्यासाठी कसं आहे की विराट कोहली, रोहित शर्मा आणि अक्षर पटेल आणि बुमराह आणि हे सगळे जे आहेत हे इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत आणि लेदर बॉल क्रिकेट हे प्रोफेशन आहे. पण आपल्यातल्या खूपशा लोकांना माहिती नाही की टेनिस बॉल क्रिकेट इज ऑल्सो अनदर अ प्रोफेशन. And there are professional cricketers. Krishna Satpute is one of the example. So I was really looking out for financiers, producers की जे ह्याला बॅक करतील. पण साला nobody रे, everyone said की हां अच्छा गुड बट nobody backed the project. सो मी कृष्णाला भेटलो होतो मी आणि ती मीटिंग पण खूप इंटरेस्टिंग झाली होती. म्हणजे मी समाव असं झालं की मी ठाण्यात होतो त्या दिवशी. कृष्णाला मी फोन केला, तो पण ठाण्यात होता आणि तो मला तिथेच भेटला जिथे मी माझं इंटर स्कूल क्रिकेट सुरू केलं होतं सेंट्रल मैदानावर. तर मी त्याला म्हटलं पण की अरे यार काहीतरी सॉलिड योगा भैया की सेंट्रल मैदानावर आपण दोघे भेटतोय जिथे मी माझं क्रिकेट सुरू केलंय. पण अनफॉर्च्युनेटली दॅट प्रोजेक्ट डिडंट. सरप्रायझिंग आहे. म्हणजे आजच्या जगात जेव्हा प्रत्येक दादा भाई आणि साहेबांना फिल्म प्रोड्युसर व्हायचं असतं आणि ते लोक टेनिस क्रिकेटकडे इतके अट्रॅक्टेड असतात. आय एम सरप्राईज. म्हणजे मी कृष्णाला पण म्हटलं यार माझ्याकडे कोणी नाहीच आहे प्रोड्युसर. नो प्रोड्युसर इज रेडी टू बॅक दिस फिल्म. सो आय डिडंट डू एनिथिंग. ओके. अजून एक म्हणजे क्रिकेट सोडून बाकी कुठले स्पोर्ट तुम्ही खेळात किंवा फॉलो करता? किंवा मी फॉलो टेनिस करतो. मला टेबल टेनिस खेळता येतं. मी खूप चांगलं नाही खेळत पण मी खेळतो टेबल टेनिस. मला टेनिस बघायला आवडतं. टेनिस मला खेळायचं आहे. मला स्क्वॉश खेळायचं आहे. मला खूप काय करायचं आहे ॲक्च्युली. मी स्क्वॉश पण खेळायचा प्रयत्न केला. मी टेनिस शिकायचा प्रयत्न केला. पण टेनिसचं कसं झालं ना की टेनिस शिकण्यासाठी पण तेवढाच वेळ द्यावा लागेल जो मी क्रिकेटला देतो. तर मग मी क्रिकेट सोडून टेनिसला वेळ नाही देऊ शकत आणि क्रिकेट खेळायचं आणि मग टेनिस शिकायचं एवढा वेळ नाही मी देऊ शकत. बिकॉज ते आहे ना हॉबी आहे ना आपली ती पण मेंटेन करायला पाहिजे. बरोबर. पण मग त्या हॉबीच्या क्षेत्रामध्ये तुमचं जे खरं प्रोफेशन आहे ओके त्याच्यातले 1-2 किस्से तुम्ही सांगितलेत. पण असा एखादा किस्सा आता आठवतोय का की आता कुठेतरी तुम्ही काम करताय आयदर सेटवर ओके किंवा टेबलवर आणि कुठेतरी काहीतरी अडकलंय आणि अचानक आपल्याला कुठला तरी एक स्पोर्टिंग मेमरी येते आणि त्याच्यातनं काहीतरी मिळतं की ती सिच्युएशन रिझॉल्व्ह करायला किंवा असं मी परत तुला तेच सांगतो. फिल्म इंडस्ट्री, फिल्म बनवणे हे दिसताना जितकं सोपं आहे ना तितकं अजिबात सोपं नाही आहे. म्हणजे एव्हरी डे इज अ न्यू मॅच. वेन यू आर शूटिंग एव्हरी डे इज अ न्यू मॅच. ओके. आणि तुम्हाला ऑन युअर टोज राहावं लागतं. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा सिक्वन्स आपण सुरू करतो आणि तो साला संपतच नाही रे. म्हणजे त्याचं कटिंग म्हणजे एका पॉईंटला आपल्याला दमायला होतं की आणि मग सिच्युएशन पण फेवरेबल नसते की लाईट चेंज होतोय, कधी ॲक्टर चुकतोय.
देर आर मेनी थिंग्स त्यावेळी हे क्रिकेटना खूप फायद्यात पडतं, कारण मला माहिती आहे की 6 बॉलनंतर ओव्हर संपणार आहे बस. ओके, आणि परत नवी ओव्हर येणार आहे आणि परत मला बॉल मिळणार आहे, माझा बॉल मिडल होणार आहे आणि मी मारणार आहे. मला हे 6 बॉल काढायचे आणि हे 6 बॉल निघतील, हे 6 बॉल संपतील याची मला गॅरंटी आहे. तर हे जे टेम्परामेंट येतं ना, हे मला माझ्यामध्ये तरी क्रिकेटमुळे आलं आहे. आणि सेम म्हणजे मी फार अभिमानाने म्हणत नाही, पण मी कबूल करतो की येस, माझ्या खूप फिल्म फ्लॉप झाल्यात. ओके, फिल्म फ्लॉप झाल्यानंतर परत पुढची फिल्म करायची ह्याच्यासाठी ना एक जो जोश लागतो ना, तो जोश क्रिकेटमुळे येतो मला. कारण मला माहिती आहे की ही मॅच मी हरलोय, आता मला पुढची मॅच ना जिंकायची बॉस. तर ह्याच्यात केलेल्या चुका मी त्याच्यात नाही करत, मी नव्या चुका करेन. ओके, काय कळत नाही, आपण नव्या चुका पण त्याच जोमाने करतो. म्हणजे बऱ्याच वेळा झालं, तमाशालाही केला, फ्लॉप झाला, त्याच्यानंतर येरेने पैसा केला, तोही नाही चालला रे. येस, आणि मला दुसरं मला अजिबात ही सवय नाही आहे जी नॉर्मली आमच्या लेवलच्या प्लेयर्सना जी सवय असते ना, की अरे अंपायरने गलत आउट दिया रे, किंवा वो बॉल ऐसा नहीं था रे, सडनली कट वगैरे, आणि काहीतरी वेगळी कारणं सांगतात. मैं आउट ही नहीं था, मेरा बैट लगा था, मेरे को LBW दिया वगैरे. मी असं कधी सांगत नाही. मी कबूल करतो की हा मी चुकीचा खेळलो. ओके, सो दॅट हेल्प्स मी अलॉट, की मी कबूल करतो की हा यार, या सिनेमामध्ये माझं हे चुकलं. सो आय टेक इट फ्रॉम दॅट. मी आता आऊट झालो, नेक्स्ट टाइम मी असा नाही खेळणार. नेक्स्ट टाइम म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, एक सीझन असा होता अमोल, लास्ट टू लास्ट इयर मी अख्खा सीझन LBW आउट झालो. म्हणजे देर आर हार्डली, आता माझ्या 15 येस म्हणजे मुंबईला खेळायला लागल्यापासून 20 वर्षाच्या क्रिकेट स्पॅनमध्ये मी 2दा बोल्ड झालोय. ओके, मॅचेसमध्ये फक्त 2दा बोल्ड झालोय, आणि तो पण ह्याच वर्षी झालोय. ओके, ह्याच्या आधी मी बोल्ड नाही झालो कधी, कारण माझा डिफेन्स चांगला आहे, मी ते सगळं करतो. पण एक सीझन असा होता जेव्हा मी वर्षभर फक्त LBW आउट झालो. ओके, तर मला कळत नव्हतं की त्याला करायचं काय. आणि मग अशा वेळी बाय गॉड्स ग्रेस आपल्यावर प्रेम करणारी माणसं एवढी असतात ना, ग्राउंडचे 10 कोच आपल्याला 10 दिशा सांगतात. त्याच्याने माझं असं झालं की ऑफकोर्स माझी बॅटिंग त्याच्यामुळे इम्प्रूव्ह पण झाली. प्रत्येकाचा काहीतरी ॲडवाईस असतो आणि तो करेक्टच असतो, तो त्याच्या हिशोबाने. पण ना माझ्या डोक्यात ते बसलंय की मला LBW नाही आउट व्हायचं, मला LBW आउट नाही व्हायचं. हो बरोबर. सो बेसिकली मी आय नेव्हर ब्लेम एनीबडी, आय ब्लेम मायसेल्फ, की माझी चूक झाली, माझा बॉल चुकला, मी खेळायला चुकलो, एवढं सिम्पल करून टाकतो मी ते. ओके, तर सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्येच तुम्हाला क्रिकेटर्स बरोबर खेळायचा पण चान्स मिळतो ना अधूनमधून? हो, मला इथं मिळाला होता. ती मॅच खूप मेमोरेबल झाली होती. आम्ही इकडे खेळत होतो वाशीला, ओके, DY DY पाटील. पाटील. मी निलेश कुलकर्णीच्या टीममध्ये होतो आणि ॲबी कुरुवेला होता अपोजिट टीममध्ये, त्याची टीम होती. झालं काय की ॲबी कुरुवेलाने हम बच्चों को देखा, स्प्रिंट. हां, तर त्याने बिचाराने त्याने खूपच हलक्यात टाकलेले बॉलिंग. तर मी एक चौका मारला त्याला आणि मलाच लाज वाटली. मी लगेच नॉन स्ट्रायकरला जाऊन त्याची माफी मागितली. म्हटलं भाई तू माफ कर ना. मला माहिती आहे तू काय लेवलचा बॉलर आहेस आणि तू हमको बच्चा समज के डाल रहा है, विच इज फाईन. पण झालं काय की ती मॅच ना नंतर खूप चढत गेली. शेवटच्या ओव्हरला 7 रन पाहिजे होते. निलेश कुलकर्णी बॉलिंग टाकत होता शेवटची ओव्हर आणि ॲबी कुरुवेला स्ट्राईकवर होता आणि ॲबीने पहिल्या बॉलला चौका मारला. ओके, 5 बॉल 3 रन पाहिजे होते आणि मी फिल्डिंग करत होतो आणि मजा येत होती, म्हणजे की 2 इंटरनॅशनल प्लेयर्स आणि एकमेकांसमोर आहेत आणि पुढचे 4 बॉल निलेशने डॉट काढले आणि परत मॅच 1 बॉल 3 वर आली. ओके, आणि शेवटच्या बॉलला ॲबीने छगा मारला. पण दॅट वॉज अन एक्सपिरियन्स की आईला साला पहिल्या बॉलला चौका खाल्ला त्याने आणि त्याच्यानंतर त्याने पुढचे 4 बॉल जे काढले ना डॉट, मजाच आली मला की बाबा ये फायटिंग स्पिरिट आहे. राईट. सर, शेवटचा एक मुद्दा आहे मला की तुम्ही डोमेस्टिक क्रिकेट किती फॉलो करता? मी करतो फॉलो. म्हणजे मी खरं सांगू,
मी अजूनही मिस करतो अमित पागनीसला. मी अजूनही मिस करतो अमोल मजुमदार, यु नो. सो आय यूज टू फॉलो देम. मला अमित पागनीसची बॅटिंग एवढी आवडायची ना, मला साईराज बहुतुलेची बॉलिंग खूप आवडायची. पण अमित पागनीस आय डोंट नो, मला तो पण मोरँड्स घालायचा, बरोबर ना. तर माझं एक कनेक्शन आहे मोरँड्स. मी आत्ताच विचारलं, मी हल्ली ट्रेन करतो यांच्याबरोबर, रोहित वाघ, ओके. यु नो, इंडिया एला ट्रेन केलं. हां हां. सो कारण माझ्या गुडघ्याचा जरा प्रॉब्लेम झाला, तर ही इज ट्रेनिंग मी. सो दॅट डे ओनली आय आस्क्ड हिम की तुम्ही अमित पागनीसला भेटलात का. तर ही साईड की आत्ता लास्ट इयरच अमित पागनीसने काहीतरी अंडर-22च्या टीमच्या अगेन्स्ट 100 मारले. त्याला काय बॅटिंग यार, कमाल बॅटिंग. सो येस, आय स्टील फॉलो. मला पृथ्वी शॉची बॅटिंग खूप आवडते. जाता जाता आता तुम्हाला अजून एखादा काही किस्सा शेअर करायचा असेल तर तुम्ही सांगा आम्हाला, किंवा पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स कट्टाला याल तेव्हा तुम्हाला एखादी विशलिस्ट असेल मधल्या काळात, क्रिकेटिंग विशलिस्ट. नाही, माझं असं काही नाही. मला फक्त सी अगेन आय टेल यू वॉट, राईट नाव आय एम 55 इयर्स ओल्ड. ओके. मी देवाचे खरंच आभार मानतो की यार ह्या एजमध्ये मला खेळता येते. मी 40 ओव्हरची मॅच खेळू शकतो. मी 40 ओव्हर फिल्डिंग करू शकतो. मला क्रिकेट खेळायला मिळते, त्याच्यासाठी ग्राउंड अवेलेबल आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे क्रिकेटिंग गिअर्स आहेत आणि टीम आहे. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू माय गॉड की आज म्हणजे माझ्या घरी आज एव्हरीवन वॉज सरप्राईज. काय तुझा पॉडकास्ट कशासाठी आहे? क्रिकेटसाठी आहे. पहिला पॉडकास्ट आहे माझा क्रिकेटवर. तर आणि मी पण हौशीने म्हटलं नाही हे करायला पाहिजे बाई. सो नाही, आय एम रिअली थँकफुल टू माय गॉड की यार हे मस्त आहे. लवली. संजय जाधव सर, तुम्ही त्यांचं सिनेमॅटोग्राफी वर्षानुवर्ष बघताय, त्यांच्या दिग्दर्शनातली कमाला पण बघतोय. आज त्यांच्यातला क्रिकेटर तुम्ही आमच्याबरोबर उलगडून दाखवला, त्याबद्दल समस्त स्पोर्ट्स कट्टा परिवारातर्फे मंडळ अत्यंत आभारी आहे. थँक्यू. ते सिद्धार्थ जाधवचं फक्त विसरू नका, ते तुमच्यावर आहे. मी सांगतो सिद्ध्याला. राईट. सो मित्र, ऍक्च्युली हा इंटरव्ह्यू आला ना की सिद्धा मला विचारेल, मग मी त्याला सांगेन. डन. तुम्ही हे लक्षात ठेवा. त्याहून महत्त्वाचं, या एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटलं, संजय जाधवांमधला क्रिकेटर तुम्हाला जास्त आवडतो का दिग्दर्शक जास्त आवडतो, हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि संजय जाधव सरांबरोबरच अजून कुठल्या त्यांच्या क्षेत्रातल्या क्रिकेट फॅन्सशी तुम्हाला गप्पा माराव्याशा वाटतात तेही आम्हाला कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट, हाईप, अजून जे काय आहे ते सगळं करा. तुर्तास संजय जाधव आणि अमोल कराडकर तुम्हा सगळ्यांची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.